काय यार सूरज यार खूप घाई करतोय यार. सूरजनी एकदम हळू हे करायला पाहिजे. निकीचे 60 पॉइंट झालेले आहेत ना, तिथंच निकी खरे हरलेली आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की सूरज पण स्पीड खूप आहे सूरजकडे. किती घाई करतोय त्याला, फक्त नुसतं पटापट त्याला घेऊन जायचं. त्याला टास्क समजवला गेला की बाहेर तू काही कर, किती कसंही होऊ दे. त्या लोकांनी पण बाकीच्या डीपीबीपी या लोकांनी समजवलं होतं त्याला की काही होऊ दे, पण तू थोडंसं कंट्रोल कर स्वतःला आणि एकदम हळूहळू, भले टाइम कितीही जाऊ दे, पण हळूहळू हळूहळू जायचं आहे. पण शेवटी सूरजनी जे करायचं ते केलं यार. मला पण ते सारखे समजवतायत पण ऐकतोय कुठं. चांगलं सांगितलं ग, पण ते काय या लोकांना यार तो एकदम म्हणजे एवढं त्याचं स्पीड आहे ना की तो फटाफट आणि थर घाबरतोय. डिस्ट्रॅक्ट बी करते त्याला. मेन मुळात आहे ना, निकी फायनलला पोहोचली ना, त्याच्या जागेवरती तो जायला हवा होता. कारण निकी कशी आहे, निकी नंतरच्या गेम मध्ये वगैरे पण ती स्वतःला कव्हर करू शकते. स्ट्रॉंग आहे ती. स्ट्रॉंग आहे. त्याला थोडासा जरा वेळ लागतोय ना, असं नाही. पण खरंच झेंड्यांमध्ये वगैरे ज्या पद्धतीने त्याने बाजी मारली ना, अफलातून त्याचा खेळ आहे. जो अप्रतिम खेळ आहे ना. अरे हा, पण ते भरपूर झाले ग. आता ते अंकिताने पण काउंट डाऊन केलंय ना, त्याच्यामध्ये पण ते नको वाटतं यार मला पण. खरंच समजून गेले. जान्हवी निकी एकदम खुश झाले मनातल्या मनात की झालं तो हरला येतो. मग बघ ना जवळपास ठीक आहे होत्या सूर्जावर की त्यानं हरावं म्हणून 70 वर गेलं काउंट डाऊन. काय उपयोग आहे आधीच त्याला डाऊन समजायच्या. बरोबर झाला, राहिला तो मागे. ठीक आहे, निकी तिकडे मजा मारायला लागली ना ती, मग उड्या मारणारच त्याचा. कारण शेवटी कशी ती जिंकू दे. आपल्याला काय, शेवटी निकी जिंकली तरी काय हरकत नाहीये. पण मुद्दा काय झाला की टास्क मध्ये सूरजला जिंकणं हे खूप महत्वाचं होतं. कारण डायरेक्ट फिनाले मध्ये एंट्री आहे आणि असा चान्स, आपला गरीब माणूस पटकन गेला असता. गरीब माणूस आपला पटकन गेला असता. आणि दुसरी गोष्ट काय की बोळा आहे, साधा आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये टास्क भारी खेळतो. टास्क अप्रतिम टास्क खेळला तो. सगळेच्या सगळे टास्क त्याचे फुल आहेत एकदम. झेंडे कसे आणले. झेंडे तर एकदमच अप्रतिम. झेंडे म्हणजे एकदम काय बोलायला एकदम चान्सच नाही त्याने ठेवला. एवढं अप्रतिम त्याचा. आणि सूरजच्या खेळामध्ये ना, खरं सांगतो मी की खूप म्हणजे खूप छान त्याचे टास्क आहेत. ते मुलींना टच नाही करायचं, हे नाही करायचं, खूप म्हणजे कशा पद्धतीने हँडल करायचं, जास्त उगाच ढकलायचं नाही किंवा उगाच एखाद्याला म्हणजे त्रास होईल असं काम नाही करायचं. पण एवढं त्याने व्यवस्थित सगळे टास्क खेळला. आणि मेन मुद्दा आहे ना त्याचा शेवटचा जो इथे निकी बरोबर तो जिंकायला हवा होता. कारण तो जर फिनालेमध्ये गेला असता ना तर सगळ्यांना आवडलं असतं. फिनाले बघायला, पुढचे 8 दिवस गेम बघायला, इथलं सगळं खेळ बघायला. कारण एवढं अफलातून असा हा खेळ झालाय. आणि ह्या वेळचं खरंच बिग बॉस हे, कारण मी स्वतः बिग बॉस कधी बघत नव्हतो. हिंदी बिग बॉस मी माझ्या जिंदगीत कधी बघितलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये, कारण ह्या वेळेला सगळे मी बघितले, सगळे क्रिएटर आहेत. डीपी साठी पण खूप म्हणजे कोल्हापूरमध्ये वगैरे रीस्टार सर्व एकत्र झालेत. सर्वांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. माझंही मत तेच आहे की डीपी जिंकायला पाहिजे, नाही असं नाही. पण सूरज ह्या मुद्द्यावरती मी पण अडकतोय. सूरजला पॅडेदाताची खूप आठवण आली असं. सूरज, कारण आणि सूरज जिंकणं हे महत्वाचं आहे. कारण सूरजसाठी मी पण पहिल्या दिवसापासून हा गेम जेव्हापासून बघतोय वगैरे. कारण आणि खरं सांगतो की मी एक रील स्टार आहे. पण रील स्टार असून देखील आपल्या सर्वांना मी सांगेन की सूरजच्या ज्या रील्स वगैरे बघायचो ना, खरंच मला पण आवडायचे नाही. आणि त्याचं ते म्हणजे ओरडणं, किंचाळणं आणि ते म्हणजे भीती वाटण्यासारख्या गोष्टी होत्या. पण ह्या बिग बॉसच्या घरामध्ये तो जेव्हा आला आणि त्याचा स्वभाव समजला, अक्षरशः सांगतो मी स्वतः त्याचा फॅन झालोय. कारण एवढा छान आणि गोड मुलगा आहे की एवढं म्हणजे सगळं लहानपणापासून त्याने जे भोगलेले दिवस आहेत किंवा जे म्हणजे सगळं म्हणजे सोसतच आलाय तो एक प्रकारे. म्हणजे सर्व गोष्टी जेवढा त्रास होत गेला तो सगळ्याच्या सगळं त्याने सोसलेला आहे. आणि अशा ह्याच्यातून खरंच एक अप्रतिम म्हणजे त्याचा हा खेळ होता. आणि आता तो जिंकायला हवा होता. त्याचं हे जिंकणं खूप महत्वाचं होतं. नाराज झाला. कारण तो नाराज होणार. कारण 83च्या वरती म्हणजे 83च्या वरती त्याचं करंट पॉईंट गेले. 90च्या अबाव त्याचे करंट पॉईंट गेले. आणि तिने 60 वरती पुढच्या टास्क मध्ये बघूया कसं खेळतोय तो. नाही, कारण मी पण बरचसं त्याच्यावरती आश ठेवून होतो की काही होऊन हा जिंकायला हवा म्हणून. अंकिता पण वैतागला ते काय. कारण त्यांच्यामध्ये तो एकच पुढे आला होता. कारण डीपी आणि अंकिता दोघंही त्या टास्क मध्ये कमी पडले मध्ये. आणि अभिजित सावंतचा पण गेम एकदम जबरदस्त आहे. आपण त्या गोष्टीला तोड नाही देऊ. जेंटलमॅन एकदम म्हणजे खरं अप्रतिम आहे. निकीला पण आपण वाईट नाही म्हणू शकत. कारण निकी गेमसाठी तिला करावं लागतं. तिने ज्या पद्धतीने पूर्ण म्हणजे आतापर्यंतचे एपिसोड सगळे गाजवलेत धमाका करून. अरे निकी नाही तर बिग बॉस नाही.
जान्हवी पण आहे. जान्हवीने पण खूप छान पद्धतीने आतापर्यंत खेळ केलेला आहे. वर्षाताईला तर मी गावी असताना लहानपणी बघायचो अशी परिस्थिती आहे. कारण मी त्यावेळेला लहान होतो आणि त्यावेळी त्यांची ते पिक्चर वगैरे लागायचे मूवी सगळे गावाला. ज्यावेळेला म्हणजे असं बोलतात ना की मंदिराच्या समोर एखादा टीव्ही VCR वगैरे आणून ठेवायचे आणि तिथं त्या नाही गावाला आमच्या देवळाच्या समोर वगैरे असे ना VCR आणून लावायचे एखादा सण बिन असेल ना त्यावेळेला. आणि त्यावेळेला तो एकदम अप्रतिम असा म्हणजे एक मूवी असायचे. मला त्यांची आता नावं पण माहिती नाहीयेत, पण ते वर्षाताईची त्यावेळी मारायचे सगळे लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे ह्या लोकांचे मूवी सगळे लागायचे त्यावेळेला आणि ते एकदम खूप छान वाटायचं. नाही असं नाही. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींमधून आज एकच म्हणणं होतं की सूरजनी आज विनिंग व्हायला होतं. कारण आज जर तो विनिंग होत होता तर तो डायरेक्ट थेट ग्रँड फिनाले मध्ये जात होता. मस्त. कारण ग्रँड फिनाले आणि त्याच्यासाठी मी आज खूप त्याला आवर्जून बघत होतो. मी आज पूर्ण म्हणजे टायमिंग लावून एकदम म्हणजे बरोबर टायमाला बसलो होतो की नाही 9 वाजता परफेक्टली ते चालू होणार आणि 9 वाजता आपल्याला आज काही करून बघायचं आहे. पुरा एपिसोड बघितला आणि शेवटी त्यात जाणवलं की ग्रँड फिनालेसाठी अजून जाईल तो, नाही असं नाही, पण त्याला अजून थोडंसं मेहनत आता बाकीच्या सगळ्यांबरोबर त्याला सर्वाइव्ह करावं लागणार आहे. त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण असं जे काही होतंय किंवा ज्या पद्धतीने तो चाललाय, पण फायनलला तर तो जाणार आहे. असं नाहीये की तो फायनलच्या 3 मध्ये तर त्याचं नाव डेफिनेटली आहे. अभिजित सावंत, निकी आणि सूरज चव्हाण हे 3 तर फायनलिस्ट सर्वांच्या नजरेमध्ये आहेत. आणि ह्यांच्याबरोबर अंकिता पण आहे, त्याचबरोबर DP दादाही आहेत आणि अजून कशा पद्धतीने वर्षाताई आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे एकदम टफ लोक आहेत आणि ह्या सगळ्यांचे फॅन जे आहेत ते देखील अफलातून आहेत बाहेर. मी ह्या सगळ्या गोष्टी कारण पहिल्या दिवसापासून बघतोय. मला टाइम टू टाइम नाही बघायला भेटलं तरी पण मी मध्ये जसं वेळ मिळेल तसं ते सगळे एपिसोड बघत असतो. पण ह्या सगळ्यांमध्ये सूरजवरती खरंच, कारण सूरजनी ही ट्रॉफी जिंकायला हवी होती. कारण आणि बघतोय म्हणजे काय बघतोय, घरी सुट्टीवर आहे म्हणून बघतोय. ही असं कामावर नाहीये माणूस आता, हे असं वॉकर घेऊन वॉकर घेऊन हे माणूस ते बघतोय. आता आम्ही कधीही बिग बॉस बघत नव्हतो. आम्ही तरी पण ह्या वेळेला मला म्हणजे वॉकरवर उभी आहे सध्या. ते युट्यूबर्स किंवा बरेचसे आपले सगळे जे माझ्यासारखे सर्व रील स्टार वगैरे आहेत आणि सगळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत रील्स बनत आलेले आहेत. आणि म्हणूनच मी पण ह्या वेळेला आवर्जून बिग बॉस बघत गेलो आणि खूप छान वाटतं, खूप छान. आणि शेवटचा जो होता टप्पा त्याच्यामधून बघूया आता सूरज पुढच्या वेळेला काय करतोय आणि ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे बघण्यासाठी खूप उत्सुकता आहे सर्वांना. निकी सोबत नाही, आता धनी आणि अंकिता सोबतच त्याची कॉम्पिटिशन चालणार. जे त्याला सपोर्ट करत होते ना तिथं त्याची कॉम्पिटिशन चालणार. बरोबर आहे. कारण आता खरी मजा येईल. आता खरी मजा आता येणार आहे. कारण आता जो तो प्रत्येक जण स्वतःला जान्हवी एकटीच आहे, स्वतःला विन करायसाठी तयार आहे. बाकी बी टीम वालेच आहेत सगळे. ठीक आहे, पण सूरज जिंकावा ही माझी मनापासून इच्छा आहे. कारण सूरजने ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याचं सगळं टास्क म्हणा किंवा त्याने इमोशन्स वगैरे किंवा ज्या पद्धतीने त्याने सर्व दाखवलंय एकदम अप्रतिम आणि भन्नाट असं त्याचं सगळं कार्य आहे. त्याच्या कार्याला खरंच सॅल्यूट आहे. त्याच्यामुळे बिग बॉस मध्ये ट्रॉफी त्याने न्यायला पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद.